शिवसेना शिंदे गटाने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले की प्रियदर्शन साठे यांना काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्षांकडून मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। सोमवारी सकाळपासूनच विविध पक्षांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत, ज्यामुळे महापौर व उपमहापौर पदासाठी राजकीय उत्साह व स्पर्धा वाढली आहे। शिंदे गटाची ही घोषणा आगामी निवडणुकीत कोणते धोरण ठरवते आणि कोणत्या पक्षांची साथ मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षाकडून आम्ही प्रियदर्शन साठे यांचा महापौर पदाकरता उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्याचबरोबर प्रियदर्शन साठे यांचाच उपमहापौर पदासाठी सुद्धा आम्ही अर्ज भरलेला आहे। महापौर आणि उपमहापौर दोन्हीची उमेदवाराची नावं सांगा। प्रियदर्शन बाळासाहेब साठे, दोन्हीकडे त्याची एकच। आम्ही शिवसेना फॉर्म भरत असताना काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतोय, तसेच आमच्या मित्र पक्षांनाही विनंती करतोय की प्रियदर्शन साठे हे अतिशय एक उमदा कार्यकर्ता आहे, त्याला महापौर पदाकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं याकरता आम्ही सर्व बाकीच्या पक्षाला सुद्धा विनंती करतो। त्यांनी स्वतंत्र फॉर्म भरला। भाजपकडे पुरेशी संख्याबळ आहे, मात्र त्यांचं केवळ उमेदवार बिनविरोध होऊ नये यासाठी केलेली विरोधी पक्षांची नाही काय हेच नाही, असं नाही। तुम्हाला चमत्कार त्या दिवशी कळेल। भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या मतभेदात तुम्हाला त्या दिवशी प्रियदर्शन साठे हे महापौर झालेले आपल्याला बघायला मिळतील। 87 जागा येऊन सुद्धा त्यांना व्हीप काढावा लागतो, याच्यामध्येच त्यांचं अपयश आहे हे आवर्जून लक्षात आलं पाहिजे की 87 जागा असताना सुद्धा आपल्या पार्टीला इतका स्पष्ट बहुमत असताना व्हीप काढून बंदोबस्तात लोकांना आणावं लागतंय, ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नाही आहे। लोकशाही तर जीवन ठेवलीच पाहिजे। लोकशाही आहे का नाही इलेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे, कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेचं झालं आणि आज सुद्धा एवढ्या जागा असताना सुद्धा ज्या पद्धतीनं कित्येक दिवस गुप्तता पाळली गेली, कुणाच्याही अजून मला वाटतंय उमेदवारांचा सत्कार सुद्धा साधा झाला नाही, याचं कारण काय ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला। आमच्या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे शिवसेना पक्षाकडून, आणि जर संधी मिळाली तर नक्कीच सोलापूरसाठी चांगलं काम करेल। भाजपला स्पष्ट बहुमत आहे असं असताना देखील आपण महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदासाठी अर्ज दाखल काय मागणी? एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षाकडून शिवसेनेकडनं प्रियदर्शनी साठे साहेब यांचा या ठिकाणी आता फॉर्म भरलेला आहे आणि महापौर आणि उपमहापौर दोन्हीकडे अर्ज भरलेला आहे। अमोल बापू शिवसेनेचे गटनेते आहेत आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण मिळून अर्ज भरूयात, म्हणून मी असेल असा देसरा इथं आलं आणि उघडपणे लोकशाही या ठिकाणी थांबवण्याकरता, लोकशाही जिवंत ठेवण्याकरता आम्ही उद्या प्रियदर्शी शहाला मदत करणार आहे आणि मतदान देखील करणार आहे।